माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे. अर्णवने आता ईश्वरीची कशा पद्धतीने काळजी घेतली आहे आणि त्याचसोबत आता वल्लरीचा प्लॅन कसा फ्लॉप झाला आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तेच आता ईश्वरी अर्णवला बोलत असते, कळलं का? असं असतं म्हणजे ही तुमची वेलेक्सासुद्धा तुम्हाला जर काही हवं असेल ना तर काही देऊ शकत नाही. तुम्हाला जे हवं आहे ना ते माझ्याकडेच मागावं लागेल. आणि आताही बघा ना, तुमच्या मनात काय चाललं आहे काय नाही किंवा माझ्या मनात काय चाललं आहे काय नाही हे बरोबर आपल्याला कळतो. आता ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर अर्णव आता ईश्वरीकडे पाहत राहतो. अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतानाच तिला म्हणत असतो की ईश्वरी म्हणते बोला ना काय. मग आता अर्णव ईश्वरीला सांगतो की नो, म्हणजे मला माहिती आहे की आपल्या दोघांचंही एकमेकांशिवाय काही पान हलणार नाही आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आहे असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना इकडे ईश्वरी म्हणते की तुम्हाला एवढंच बोलायचं आहे का अजून काही बोलायचं आहे. ईश्वरीला वाटतं की अर्णव फायनली आपल्याला प्रेमाची कबुली देईल, पण तसं काही झालेलंच नसतं. आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला म्हणते की सर बोला ना सर. ती आता उत्सुक असते अर्णवकडनं हे सगळे शब्द ऐकण्यासाठी. तर अर्णवचा तेवढ्यातच ना अलाराम वाजू लागतो. तेच अर्णव सांगतो की अलाराम वाजतोय. मग आता अलाराम वाजतोय म्हटल्यावर आता तो अलाराम तर बघायलाच लागणार ना, म्हणून तो ईश्वरीला सांगत असतो की ईश्वरी मिस इंदौर असं बोलून आता तो तिच्याकडे बघत असतो. तेच आता तो तिच्याकडे बघत असताना ती आता पटकन उठते आणि म्हणत असते की तुम्हाला काही कॉफी हवी आहे ना, ब्लॅक कॉफी, ठीक आहे मी देते आणून. आणि असं बोलूनच ती उठत असते. उठत असतानासुद्धा दोघांची एकमेकांना आता धडक होते. आणि तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की एकच मिनटं थांब. आणि त्यानंतर आता अर्णव जेव्हा असं बोलतो तेव्हा ईश्वरीला तो इशारा करून सांगतो की तू अशी जा, मी असा जातो, म्हणजे पुन्हा धडक होणार नाही. त्यावर ईश्वरीही त्याचं ऐकते, पण ती आता त्याच्या प्रेमात ना अखंड बुडालेली असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय. तर दुसरीकडे अर्णवलासुद्धा ह्या सगळ्या मोमेंट्सला एकदम भारी वाटत असतात आणि ह्या सगळ्या मोमेंट्स तो जवळून अनुभवत असतो. आणि मग काय त्याला वाटत असतं की जे काही चाललं आहे ते कधी माझ्या ओठांवर येणार आहे. इकडे ईश्वरीसुद्धा दार लावताना म्हणते की मनात आहे पण बोलायचं नाही आहे. तर अर्णवचं सुद्धा अगदीच ना तसंच झालेलं होतं. मनात सगळ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या होत्या, पण त्या काही बाहेर पडत नव्हत्या. बाहेर पडण्याचं नावही त्या घेत नव्हत्या. तो बोलत असतो की माझं तर प्रेम आहे, पण ते प्रेम व्यक्त कसं करू मला काहीच कळत नाही आहे. असंही तो आता एकटाच बडबडत असतो. कामामध्ये सुद्धा त्याचं लक्ष लागत नसतं, कारण त्याला सारखं तेच आठवत राहतं आणि त्याचा त्रास होत असतो. तेच दुसरीकडे आता ईश्वरी जे आहे ते तिने आपलं काम जे आहे ते परफेक्ट केलेलं असतं आणि कॉफी बनवायला म्हणून का होईना ती आता बाहेर पडलेली असते. कॉफी अर्णवला द्यायची असते. त्यानंतर तिकडे रात्र झालेली असते आणि त्यामुळे झोपसुद्धा ईश्वरीला छान लागते. ईश्वरी झोपली असताना कधी सकाळ होते हे ईश्वरीचंही कळत नाही. आणि जेव्हा सकाळ होते ना तेव्हा इकडे ईश्वरी बघते की पूर्ण रूममध्ये ना धूर झाला आहे. मग ती जोरात किंचाळू लागते. तिला असं वाटतं की राकेशच तिच्या समोर येऊन उभा आहे की काय. आणि मग जशी ती किंचाळते ना तसा आता अर्णवलासुद्धा जाग येते. अर्णव विचारतो की काय झालं. तेच आता आजी धुपारत घेऊन आलेली असते. आजीनेच या रूममध्ये पूर्ण धूप केलेला असतो. तर आजी मात्र आता तिकडनं निघून जाते. जशी आजी निघून जाते ना ती अर्णवला दिसते. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की काय झालं आहे मिस इंदौर, बोलशील का. त्यावर ईश्वरी सांगत असते की तो आला होता. कोण आला होता. तेच इकडे आजीला धक्का बसलेला असतो. आजीने धुपारतमधला सगळा धूप जो काही निखारा असतो तो तिथेच टाकून टाकलेला असतो. तेच आता तशीच ती खाली येते आणि जशी खाली येते ना तेव्हा मामा आता तिला म्हणत असतात की काय होतंय तुला, थांब आधी बस बरं शांत, त्रास होतोय का तुला. असं बोलून आता मामा जे आहे ते तिला खाली बसवतात. तेच दुसरीकडे आता मामा विचारत असतात की काय झालं. अरे मी ना अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये गेले होते. अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये गेली होतीस, मग काय झालं. अगं पण तू त्यांच्या रूममध्ये का गेलीस एवढ्या पहाटे. अगं आधी सांगायचं तरी होतं. असंही आता मामा बोलत असतो. तेच ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला स्वप्न पडलं होतं.
मला असं वाटलं की पूर्ण घरात धूर झाला आहे आणि त्यामुळे माझीही शुद्ध हरपली, असं काहीसं स्वप्न पडलं होतं असंही ती सांगते. अर्णव म्हणतो की तुला कधीही स्वप्न पडत असतात का? सकाळीसुद्धा काही लिमिट आहे की नाही स्वप्नांची? मग तेव्हाच ना ईश्वरी अर्णववर चिडते आणि उगाच ना माझा रागराग करू नका, माझ्यावर चिडू नका, जे आहे मी ते तुम्हाला सांगितलं तेच. आता अर्णव म्हणतो की तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे आजीचं काय झालं तर काय करायचं? मग ईश्वरी म्हणते की काय होणार आहे आजीचं, म्हणजे मला कळलं नाही. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं आजी ते दुपारात घेऊन धूप करायला आली होती आणि तू एवढ्या जोरात किंचाळलीस ना, आजीही घाबरून पळाली. आता घाबरून जात असताना जिन्यात पडली नसेल, म्हटलं मिळवलं. असंही आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो, तर ईश्वरीला हे सगळं ऐकून धक्काच बसतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. तेवढ्यातच नम्रता तिथे आलेली असते. नम्रता आल्याबरोबर मामा जो आहे तो आता नम्रताला पटकन ना पाणी आणायला सांगतो. तेच आता तिथे वल्लरी येते. आता वल्लरीसुद्धा आल्यानंतर आजीला विचारलं जातं की काय झालं आहे, सांगा ना, कसला त्रास होतोय तुम्हाला? तेव्हाच ती म्हणत असते की मी अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये गेले होते. आता म्हणत असतो अगं आई एवढ्या लवकर जायची काय करत होती तू, काही बघितलंस वगैरे की काय? तर इकडे आता वल्लरी म्हणते की हो काय बोलताय तुम्ही? त्यावर आता मामा म्हणत असतो मग काय झालं आहे, काय बघितलेस ते तरी सांग, काय झालं आहे? तुझा नेम चुकला आहे का? काही विचित्र बघितलंयस का तू, जे बघायला तू नको होतं अशा गोष्टी बघितल्यास का? असंही आता विचारलं जात असतं. तेव्हाच ना आता नम्रता म्हणत असते की काय झालं आहे, इशूच्या रूममध्ये काही झालं आहे का? तेव्हा आता ती सांगत असतात की हो एक प्रॉब्लेम झाला आहे. ईश्वरीला सुद्धा काळजी असते आजींची आणि म्हणूनच मग ती सुद्धा बाहेर पडायचं ठरवते. ती विचार करते की चला आपल्याला आता बाहेर पडायला हवं, इथे थांबून काही उपयोग नाही, कारण आपल्याला आजीसुद्धा बघायला हवी काय झालं आहे. म्हणून तिने आता बेडवरनं उठलेली असते. तेच आजीच्या हातातले ते निखारे तिथेच खाली पडलेले असतात आणि मग त्या निखाऱ्यांचा चटका तिच्या पायांना लागतो आणि तशी ती किंचाळू लागते. मग आता अर्णव म्हणतो पुन्हा काय झालं आहे? त्यावर ईश्वरीचा पाय भाजलाय हे त्याला दिसतं. तेच दुसरीकडे आता आजी या सगळ्या काही गोष्टी सांगते. म्हणते की मी वरती त्या रूममध्ये गेले होते, तर ईश्वरीला काय झालं काय माहिती, अचानक एवढ्या जोरात ओरडली ना, तेच घाबरून ना मी तिथेच ते सगळे निखारे टाकले आणि पळून आली. अरे मी तू तर धुपारत घेऊन गेले होते, म्हटलं सगळ्या घरात सगळं धूप पसरवते म्हणजे कसं प्रसन्न वाटतं, तर हे सगळं विचित्रच झालं. असंही आता आजी ही मामांना सांगत असते. तेच दुसरीकडे आता अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय, हे ना आजीमुळे झाले, पण पहिली गोष्ट ना हे सगळं तू केलेस, म्हणजे तू जर मध्ये आली नसतीस ना तर हे झालंच नसतं, तू किंचाळलीस ना आणि त्यामुळे हे सगळं झालंय. असंही आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. आता ईश्वरी या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा उठण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्यातून उठायचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा तिचा तोल तिला सावरता येत नसतो. तोल जाऊन ती पडणार असते. तेच आता अर्णव जो आहे ना तो मात्र तिला थांबवतो आणि असतो की अगं तुला जमत नाही आहे तर का प्रयत्न करतेस, जरा थांब ना, जरा शांत बस ना, आणि असं बोलून तो आता तिला थांबवत असतो. त्यावरती म्हणते की आजीला बघायला जायला हवं, आजीला काय झालं आहे नेमकं ते. त्यावर अर्णव तिला म्हणतो की थांब जरा, आणि असं बोलून तो तिला उचलून घेतो. जसं तो तिला उचलून घेतो ना तसं आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की हे काय. अर्णव बोलतो की तू आता काहीच बोलू नको, शांत बस, आणि असं बोलून तिला आता उचलून तो तिकडनं घेऊन जातो. तेच आता इकडे खाली मामा आणि म्हणतात की बरं झालं तू नाही नको ते पाहिलं नाहीस, पण आधीच तू जाताना विचार करत जा, कारण त्या दोघांच्या रूममध्ये जात आहेस तू, असंही मामा आता बोलत असतो. तेच आता इथे अर्णव ईश्वरीला घेऊन आलेला असतो आणि ते सुद्धा उचलून मग आता ईश्वरीला काय झालं आहे हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. कारण अर्णव अशा पद्धतीने ईश्वरीला जेव्हा खाली घेऊन येतो तेव्हा सगळीच जण अर्णवकडे पाहत राहतात. अर्णव आता ईश्वरीला हळूहळू का होईना खाली घेऊन येतो आणि उचलून घेऊन आल्यामुळे आता वल्लरी जी आहे ती नम्रताकडे बघत असते. तेच आता अर्णव ईश्वरी एकत्र कशी हा प्रश्नसुद्धा वल्लरीला पडलेला असतो आणि वल्लरी म्हणते की आज आकाश काय तुझ्या बेडरूममध्ये झोपला आहे का? नम्रता म्हणते की नाही, अजून ते ऑफिसमधनंच आले नाही, ते कामच करतायत, म्हणून मग अर्णव ईश्वरी एकत्रच झोपले. तेच आता ईश्वरीला अर्णव आणून तिथे बसवतो. ईश्वरी आता आजींना विचारत असते की आजी ठीक तर आहात ना? आजी म्हणत असते की हो,
त्याच वेळेला आजी विचारते की नेमकं तुला काय झालं होतं. तेव्हा आजीला ईश्वरी सांगत असते की मी तुम्हाला काय सांगू, मला ना स्वप्न पडलं होतं आणि घरात धूर झाला होता. मग मला असं वाटलं की तो धूर त्या राकेशनेच केला आहे. तो अचानक माझ्या समोर आला आणि त्यामुळेच ना मी किंचाळले, असं देखील आता ईश्वरी ही आजीला सांगू लागते. मग आता तुझ्या पायाला काय झालं. तेव्हाच ना आजीला ईश्वरी सांगते की तुमचे ते जळके निखारे तिथेच पडले होते आणि त्यावर माझा पाय गेला आणि त्यामुळेच ना माझ्या पायाला चटका लागला. ईश्वरी खरंच ना तू पण ना जरा म्हणून आणि माझ्यामुळे तुझा पाय भाजलाय, दुखतंय का गं, त्रास होतोय का, असं आजी आता ईश्वरीला विचारतात. त्यातच ईश्वरी म्हणत असते की नाही आजी, नाही होते त्रास, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तो राकेश माझ्या स्वप्नामध्ये कसा काय आला. तोपर्यंत नम्रताने जाऊन बर्फ आणलेला असतो आणि मग अर्णवकडे तो दिला जातो. अर्णव आता बर्फानेच आता ईश्वरीचे पाय शेकून घेणार असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरीला त्रास होऊ नये आणि ईश्वरीचे पाय तो शेकून देत असतो. तेच हे सगळं वल्लरी बघत असते. तर वल्लरीने डोळ्याने इशारा करून आता नम्रताला सांगितलेलं असतं. नम्रता जलस होत असते, कारण ईश्वरीला अर्णवचं प्रेम हे खूप जास्त मिळत असतं. तेच आता दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते की काळजी करू नका, मला आता बरं वाटतंय. तेच आता अर्णव पाय शेकून देत असतो. अर्णव पाय शेकून देत असतानाच ना तिथे आता अर्णवच्या समोरच ना इथे प्रकार सगळे घडत असतात. तेवढ्यातच तो ईश्वरीला पाय शेकून देत असताना ईश्वरी म्हणत असते की खूप त्रास होतोय, अक्षरशः आग होते. अर्णव म्हणतो म्हणूनच तर तुला सांगतोय ना, बर्फाने आपण शेकवून घेऊया म्हणजे तुला बरं वाटेल. तेच दुसरीकडे आता राकेशबद्दल तर ती बोलत असते. तेच अंजली बाहेर आलेली असते आणि मग आता त्या माणसाबद्दल बोलताना ईश्वरी मध्येच थांबते. त्यावर दुसरीकडे मात्र आता आजीचं मला हसू येतंय, तू त्या माणसाचं नाव घेतेस म्हणून मला काही वाटलं नाही. उलट ना आजी तुझ्या रूममध्ये आलीच आणि त्यानंतर तुला हे चटके लागले, याच गोष्टीचं मला हसू येतंय. मग दुसरीकडे मात्र इथे अर्णवला अंजली म्हणत असते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मला काहीच नाही वाटलेलं, मला आता सवय झाली त्या माणसाची. आणि सोबतच अर्णव, मला जर तुझ्याशी बोलायचं होतं, जर उद्यापासूनच मी ऑफिसला जॉईन झाली तर चालेल का. त्यावर अर्णव म्हणतो की चालेल काय, धावेल ना, तुला कोण नाही बोलले, आपलीच कंपनी आहे, कधीही यायचं, असं एके. आता इकडे अर्णव जो आहे तो अंजलीला म्हणत असतो. अंजली आता खुश असते. तेच अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीचे पाय शेकून देत असतो. तिच्या या निर्णयावर सगळ्यांचाच पाठिंबा असतो. तेच आता अंजली, ईश्वरी सगळीजण ऑफिसला जाणार आणि आपण घरातच, असं कुठेतरी नम्रताला वाटत असतं. मग नम्रता बोलून जाते की मी सुद्धा येऊ का ऑफिसला. तेच लगेच ना दुसऱ्या मिनिटाला वल्लरी म्हणत असते की तुला काय गरज आहे ऑफिसला जायची, त्यांना त्यांचं काम आहे, तू घरातली कामं कर, घरात बाकी इतरही कामं आहेत का लगेच जायचे मागे मागे बहिणीच्या, असंही बोलून ती आता तिला चिडवू लागते. ते दुसरीकडे अर्णव ईश्वरीला पायाला हळूहळू का होईना शेक दिसत असतो आणि त्याचबरोबर शेक दिल्याबरोबर आजी अर्णवला म्हणत असते की खरंच ना या ईश्वरीमुळे ना काय काय करावं लागतं, मला तर दमच निघाला होता, मी एवढ्या धावपळीत आली ना की काय सांगू. तेच आता आजी जे बोलत असते ते बघून अर्णव ईश्वरीला म्हणतो, बघितलंस का, मी म्हटलं होतं ना. पण इकडे ईश्वरीची स्तुती केली जात असते. हे सगळं बघून ना इथे नम्रताला राग येत असतो. नम्रता म्हणत असते की प्रत्येक वेळेला काय आहे इशू, अरे मीही लग्न करून या घरात आले, पण या घरात कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही आहे, फक्त सगळ्यांचं लक्ष या ईश्वरीवरच आहे, एवढं काय ह्या ईश्वरीचं कौतुक, असंही आता इकडे असणारी ही नम्रता एकटीच बडबडत असते. नम्रताला ईश्वरीचा राग येत असतो, कारण घरात सगळ्यांनाच ईश्वरीशिवाय करमत नसतं. ईश्वरी म्हणजे त्यांचं जग, विश्व आहे. तर दुसरीकडे आता अर्णव फ्रेश वगैरे झालेला असतो. तेच त्यांनी शिर्केला कॉल केलेला असतो आणि राकेशने आतापर्यंत कंपनीमध्ये कोणकोणत्या मीटिंग केल्या आहेत, त्यासोबत काय काय घोटाळे केले, त्या सगळ्याच्या फाईल्स मला लवकरात लवकर हव्या आहेत, त्या सगळ्याचा शोध घ्या, कारण मला असं वाटते की त्याने खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि यासाठी आपली कंपनी ही गोत्यात येऊ शकते, हे देखील अर्णवला माहिती असतं. आणि म्हणूनच अर्णव आता जे काही घोटाळे त्यांनी करून ठेवले आहेत ना, ते सगळे निस्तरायचा प्रयत्न का होईना करायचा प्रयत्न करत असतो. तेच आता अर्णवने शिर्केला सांगितलेलं असतं की तो राकेश ना काही झालं तरी सुटता कामा नये, जेवढे कलम जास्तीत जास्त टाकता येतील तेवढे कलम टाकायचे आणि त्याला आतमध्येच लटकू द्यायचं, कारण ह्या माणसामुळे ना आज काय काय म्हणून सहन करावं लागतंय, असंही देखील आता इथे अर्णव बोलत असतो.
आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरीने येताना ब्लॅक कॉफी अर्णवसाठी आणलेली असते. अर्णवला म्हणत असते की घ्या ब्लॅक कॉफी पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला हवी होती ना मगाशी तुम्ही म्हटला होतात म्हणून तुम्हाला आणून दिली, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. तेच अर्णव म्हणत असतो की हो हो मला माहिती आहे, तू माझ्यासाठी हे आणून दिलेस, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते पण तुम्ही एवढ्या फाईल्स का काढल्या आहेत त्याचं कारण तरी मला सांगा. त्यावर अर्णव सांगतो की राकेशने जे जे काही घोटाळे घालून ठेवले आहेत ना ते सगळे निस्तरायचे आहेत. तिने काय काय केले हे सगळं बघावं तर लागणार आहे ना, त्यामुळे सध्या तरी कामाचा खूप जास्त लोड आहे, प्रेशर आहे. की आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. तेच आता ईश्वरी ह्या सगळ्या फाईल्स वगैरे बघते आणि नंतर आहे ना ती आता तिकडनं जायला निघते. जेव्हा आता ती तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता अर्णवला म्हणत असते की तुम्हाला काही हवंय तर सांगा, तोपर्यंत मी येते, आणि असं बोलून ती आता तिकडनं पटकनी जायला निघत असते. अर्णवला मात्र आता काळजी लागून राहिलेली असते की कसं सगळं काही हँडल करायचं ते, त्यामुळेच थोडा का होईना तो थोडा टेन्शनमध्ये असतो आणि ईश्वरीला सगळ्या काही गोष्टी अजून तरी त्याने सांगितलेल्या नसतात. तेच आता ईश्वरीसुद्धा या सगळ्याचा विचार करत असते आणि अर्णव सर किती विचार करून सगळी कामं करतात ना हे सुद्धा तिच्या लक्षात येत असतं. तेच ईश्वरी आता किचनमध्ये आलेली असते. ईश्वरी जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा नम्रता तिला विचारते की आज काय आहे जेवणासाठी स्पेशल. तेव्हाच ना आता ईश्वरी सांगते की आता घरात सगळं चांगलं होतंय ना, त्यासाठी मी ना खीर बनवायचं ठरवलं आहे, त्यामुळेच मी दूध उकळत ठेवले, असंही ती म्हणत असते. या सगळ्या गोष्टी ऐकून ना इकडे मात्र वल्लरी म्हणत असते की या दोन्ही बहिणींमध्ये कितीही भांडणं करायचा प्रयत्न केला तरी ह्या दोन्ही बहिणी कशा काय एकत्र येतात नाही, या दोघींमध्ये ना चांगलाच काहीतरी वादाची ठिणगी टाकायला हवी, जेणेकरून या दोघींचेही वाद अगदीच ना टोकाला पोचतील. तेच आता ईश्वरीला ना कॉल आलेला असतो. मग ईश्वरीला कॉल येतो म्हणून ईश्वरी कॉलवर बोलण्यासाठी का होईना बाजूला निघून जाते. तेच जाताना तिने नम्रताला दुधावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं. काही ड्रायफ्रूट्स दिलेले असतात तेपर्यंत नम्रता ते कट करत असते. ते दुसरीकडे वल्लरी नम्रताकडे जाते आणि मी पेमेंट करत होती पण माझ्या अकाउंटवरनं पेमेंट होत नाही आहे, माझं झालं ना का मी तुला लवकरच पैसे देऊन टाकेन, असंही आता वल्लरी जी आहे ती नम्रताला बोलत असते. वल्लरीने नम्रताला या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नम्रता म्हणत असते की हो हो चालेल, पण तुम्ही आता हे घ्या, पैशाचं काय एवढं, असं बोलून तिला असं वाटतं की निदान आपण हिला मदत केली म्हटल्यावर ही आपल्यासाठी काहीतरी करू शकते, असाच विचार ना इकडे आता या तिने केलेला असतो. ईश्वरी तिथे नाही आहे या संधीचा फायदा करून वल्लरी किचनमध्ये गेलेली असते आणि आता मुद्दामूनच ती म्हणत असते की मला तर कळतच नाही, सगळी जबाबदारी तुझ्यावरच टाकून ती निघून गेली ना, माझं एक पेमेंट करायचं होतं, असं बोलून वल्लरी तिला मुद्दामून पेमेंट करायला सांगत असते. मग आता नम्रतासुद्धा तिला म्हणते की द्या ना, पैशांचा एवढा विचार करू नका, मला द्या नंबर, मी करते. मग ती नंबरवर पेमेंट करते. तोपर्यंत इकडे वल्लरीने ना आता गॅस फास्ट केलेला असतो, जेणेकरून दूध होते गेलं की ह्या दोघी बहिणींमध्ये भांडणं होतील. हाच वल्लरीचा डाव होता, म्हणून वल्लरीने गॅस फास्ट केलेला होता आणि तिकडनं निघून गेलेली होती आणि लपून छपून ती तिकडनं हे सगळं काही बघत होती. तेच आता नम्रताने पेमेंट तर केलेलं असतं आणि तोच मोबाईल तिच्या हातात असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी धावत येऊन बघते की काय दूध ओते जात आहे. तेव्हाच ती येऊन पटकन गॅस बंद करते आणि आता नम्रतावर ईश्वरी चिडते आणि म्हणते की काय हे नमूताई, तुला मी सांगितलं होतं ना गॅसकडे जरा लक्ष दे, मी पटकन जाऊन येते, पण काय तुझं तर मोबाईलच असतं. अगं काम करत असताना सारखं मोबाईल नाही घेऊन बसायचं, काय एवढे व्हिडिओज बघायच्या, असं बोलून आता ईश्वरी नम्रतावर चिडत असते. नम्रता म्हणत असते की खरं तर ना आईंचं पेमेंट करायचं होतं, तेच मी करत होते म्हणून उशीर झाला, बाकी काही नाही. मग नम्रताने असं बोलल्यावर ईश्वरी म्हणते असं होतं का, अगं मला तर असं वाटलं की तू काही मोबाईलवर गेम वगैरे खेळत बसली आहेस का, सॉरी गं नमूताई, मला जरा गैरसमजच झाला. इकडे वल्लरी खूप जास्त खुश असते की चला या दोघींमध्ये वादाची ठिणगी तर मी टाकली. तर दुसरीकडे नम्रता आता रागातच बोलत असते की काय प्रत्येक वेळेला इशू सगळं तुझंच ऐकायचं गं, जेव्हापासनं मी या घरात लग्न करून आली ना तेव्हापासनं मी बघते सतत तुझंच कौतुक, माझ्याबद्दल तर कोणाला काहीच वाटत नाही. जर माझ्याबद्दल या लोकांना काही वाटलं असतं ना तर या लोकांनी माझा विचार केला असता, पण कोणीही माझ्याबद्दल काही चांगला विचार करत नाही, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इशू म्हणत असते की ताई
ताई खरंच सॉरी, मला राग आला आहे, तुला कळतं आहे मला, पण आता खरंच सॉरी असं बोलून आता तिने तिच्यासमोर अक्षरशः कानावर हात ठेवलेले असतात आणि तिची माफी मागत असते आणि ती म्हणत असते की खरंच माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. आणि असं बोलून ती आता किचनमध्येच उठाबशा काढायला सुरुवात करते. नम्रता म्हणत असते की इशू काय हे आपलं घर नाही आहे, आपण आता सासरी आहोत आणि तिकडच्यासारखंच तुझं पुन्हा इथे सुरू झालं का, असं देखील नम्रता आता इशूला बोलत असते. आता हे सगळं होत असताना दोघींमधलं भांडण एकाच झटक्यात सॉर्ट झालेलं असतं आणि हे सगळं वल्लरी बघते. वल्लरी म्हणते की काय हे, मी तर विचार केला होता की ह्यांची खूप जास्त भांडणं होतील, दोघीही जणी कचाकचा भांडतील, पण हे काय, माझा तर सगळाच प्लॅन फ्लॉप झाला, असाही आता वल्लरी विचार करत असते. आणि वल्लरी जेव्हा ह्या दोघींना चांगलं हसताना खेळताना पाहते ना, तेव्हा तिला राग येतो. ती विचार करते की नाही, या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या, या दोघीही अशा कधीतरी कचा भांडायला हव्यात ना, की दोघीही एकमेकींच्या झिंज्या उपटायला हव्या, असं कुठेतरी या वल्लरीला वाटत असतं. पण या दोघीही जणी अगदी ना बहिणी म्हणून चांगल्या मायेनं एकत्र राहत असतात आणि आता एकत्रच आता मिळून खीरसुद्धा बनवत असतात. हे सगळं तर होत असतं, तेच वल्लरीला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून राग येत असतो. तेच दुसरीकडे आता सगळीजणं बाहेर बसलेली असतात. मामा आता अर्णवला सांगत असतो की या सगळ्या कामामध्ये खरं तर अंजली लक्ष टाकते, हे सगळं ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे ना की त्या राकेशला असं अडकव ना, वेगवेगळी कलम टाक, आपल्याला कशा पद्धतीने त्याने फसवलं आहे ना आतापर्यंत, हे सगळं काही त्याच्यामध्ये ॲड कर. कारण आहे ना, वकिलाला सांग काही झालं तरी तो बेलवरसुद्धा सुटायला नको, कारण त्या माणसाने ना आपल्याला जो काही त्रास दिला आहे, मनस्ताप दिला आहे, तो खूपच जास्त आहे. तेवढ्यातच अर्णवचे बाबा दारावर येऊन उभे असतात. अर्णवचे बाबा जसे दारावर येऊन उभे राहतात ना, तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी बाबांकडे बघते, बाबा तुम्ही आलात का? त्याचबरोबर सगळीजणं बाबांकडे बघू लागतात. ईश्वरीला तर बाबा पुन्हा आलेत म्हणून आनंद होतो. तेच आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते, तर अर्णवही आता तिच्याकडे बघत राहतो. मग आता मामा म्हणत असतात की सगळं ओके ना, झालं का तुमचं काम, म्हणजे तुम्ही परत आलात म्हणजे नक्कीच झालं असेल. त्यावर हो, काम आता बरंचसं पूर्ण होत आलेलं आहे, थोड्या दिवसात मंदिर पूर्णही होईल, असंही आता इथे अर्णवचे बाबा जे आहेत ते बोलत असतात. तेच आता सगळ्यांसाठी का होईना त्यांनी थोडी छोटी मोठी गिफ्ट्स आणलेले असतात. तेच आता त्यांनी पहिल्यांदा अर्णव ईश्वरीचं गिफ्ट दिलेलं असतं. अर्णवला याबद्दल काही वाटत नसतं, तर ईश्वरी त्यांच्याकडनं ते गिफ्ट घेते. तर त्यांनी एक खूप सुंदर अशी गाय आणि त्याचं वासरू हे छोटीशी अशी मूर्ती आणलेली असते आणि हे बघून ना आता ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणत असते की किती छान आहे, मला ना आवडलं, म्हणजे तुम्ही हे जे काही केलं आहेत ना ते खूपच सुंदर आहे, किती छोटीशी गाय आणि वासरूसुद्धा. मग आता ती अर्णवलासुद्धा दाखवत असते. अर्णव मात्र या सगळ्यात काहीच रिॲक्ट होत नाही, तो शांतपणे बसलेलाच असतो. मग दुसरीकडे आता पुढील भागात पाहायला मिळतं, अर्णव आणि ईश्वरीला आता कॉल आलेला असतो आणि तेच ना अर्णव ईश्वरीला कॉल आल्यामुळे आता काही जण पोलीस स्टेशनला जातात. तर त्या माणसाला पकडलेलं असतं, ज्या माणसाने हल्ला केलेला असतो, आणि त्या माणसाला पकडल्यामुळे त्या माणसाकडनं सगळी गोष्टी काढून घेतल्या जात असतात. तेच आता इकडे वल्लरीचा जीव वर खाली होत असतो. किंवाचे दोघंही जण पोलीस स्टेशनला गेलेत, काय झालं असेल, माझं नाव तर समजलं नसेल ना, असा तिचा जीव वर खाली होत असतो. म्हणून तिने आता शेवटी अर्णवला फोन लावलेला असतो. अर्णव म्हणत असतो की मामी बोल ना. तेव्हा आता अर्णवने असं म्हटल्यानंतर काही नाही, आई विचारत होत्या केव्हाच्या तुम्ही गेलाय, अजून आल्या नाही म्हणून फोन केला. तर फोन स्पीकरवर टाकूनच आजीला तिने बोलायला दिलेलं असतं आणि आजी विचारते की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तो मारेकरी सापडलाय, त्याने आता एका माणसाचं पुरुषाचं नाव घेतलेलं आहे. ही गोष्ट कळल्यानंतर आता वल्लरी थोडी घाबरलेली असते. वल्लरी विचार करते की काही झालं तरी त्याने माझं नाव बोलायला नको. आणि तर इकडे अर्णव आणि ईश्वरी घरी येतात, तेव्हा त्यांनी स्केचही काढून आणलेलं असतं, ज्यांनी कोणी ईश्वरीवर हल्ला केले ना त्याचं स्केच निघालेलं असतं. आणि तेव्हाच इथे सगळीजणं बघत राहतात. तर वल्लरी घाबरलेली असते. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.